कुर्डुवाडी प्रकरणामध्ये अजित पवार यांनी IPS अंजना कृष्णा यांच्यासोबत जे संवाद साधला होता, जे वक्तव्य केलं होतं, त्याची ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल होते. आणि यानंतर आता रोहित पवार यांनी एक ट्विट केलेलं आहे, ज्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी म्हटलेल्या आहेत. कुठेतरी सामाजिक कार्यकर्त्यांवर सुद्धा त्यांनी निशाणा साधण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे, सॉफ्ट टार्गेट केल्याचं बोललं जातं. आपल्यासोबत अंजलीताई दमानी आहे, सामाजिक कार्यकर्ता, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ताई, या ट्विटकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? तुम्ही ट्विट पाहिलंय का? आत्ताच तुम्ही दाखवल्यानंतर ते ट्विट बघितलं आणि त्याच्यात त्यांचा बोलण्याचा रोख माझ्याकडे आहे असं देखील तुम्हाला वाटतंय. तर मला असं वाटतं की मी त्याच्यावर काय बोलायचं. रोहित पवारांना आणि ही दुसऱ्यांदा मला असं वेळ आहे असं मला वाटतं की ते अजित पवारांची सरळ सरळ पाठराखण करतायत. त्यांना त्यांच्या पक्षात जायचं असेल तर त्यांनी नक्कीच जावं, कारण त्यांचा कल हल्ली अजित पवारांकडे जास्त आहे असं दिसतंय. त्यांनी जावं, त्यांना इच्छा असेल तर. मला त्यांच्या राजकारणात बिलकुल पडायचं नाही आहे. आम्हाला जे योग्य वाटतं त्याच्यावर आम्ही बोलतो आणि बोलत राहणार. रोहित पवारांनी जे म्हणायचं आहे म्हणू दे, अजित पवारांची पाठराखण करायची करू दे, त्यांच्या पक्षात जायचं असेल तरी जाऊ दे. आम्हाला जे करायचं ना ते आम्ही करणार. त्याच्यात आम्हाला कोणाचे सल्ले आणि हे नको. यात एक लाईन आहे जी वाचली तर लक्षात येतं. ते म्हणतात की सिलेक्टिव्ह पण प्रामाणिक भूमिका घेणाऱ्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जाते. तर प्रत्येक गोष्टीत बोलायला आम्ही काही राजकारणी नाही. आम्ही सिलेक्टिव्ह नक्कीच आहोत. जिथे योग्य ठिकाण आहे तिथे बोलतो. पण प्रामाणिक म्हटल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तर निदान तेवढं तरी म्हणण्याची त्यांनी तसदी घेतली. रोहित पवारांना जर अजित पवारांच्या गटात गेले तरी माझ्या त्यांना शुभेच्छा. तुम्ही म्हणताय गटात गेले तर शुभेच्छा, म्हणजे तसे काही संकेत मिळत आहेत का? कारण तुम्हाला इन्सायडर बरेच असतात. नाही, अशी कुणकुण नक्कीच ऐकली होती. पण मागे दोनदा असं ऐकलं होतं. एकदा त्यांनी सरळ सरळ ट्विट केलं होतं, मग ते ट्विट डिलीट देखील केलं होतं. तर या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्याला देखील कळतं कोणाचा कल कुठे आणि कोणाचा कल कुठे येते. पण ताई, मधून असं नातेसंबंधातलं प्रेम जागं होतंय अशा ट्विटच्या माध्यमातून असं म्हणावं. रोहित पवार यांनी अजित पवारांबद्दल जे लिहिलंय, हिंदीमुळे सगळा घोळ झाला असं सुद्धा ते म्हणतायत. अजित पवारांच्या हिंदीमुळे. नाही, आता अजित पवारांच्या हिंदीमध्ये कोणाचंही हिंदी किंवा मराठी ह्याच्यात आपण तू ताची भाषा नक्कीच करत नाही. तेरा डेअरिंग कैसे हुआ, हे डेअरिंग तर हिंदी वर्ड नाही आहे, तो तर इंग्लिश वर्ड आहे. एवढंच नाही, तो तेरे पे मैं ॲक्शन लेगा, ही जी शब्द आहेत ना, हे काय त्यांच्या हिंदीमुळे झालेलं नाही आहे. म्हणूनच मी म्हटलं की रोहित पवारांना त्यांची बाजू घ्यायची असेल त्यांनी खुशाल घ्यावी, त्यांच्या पक्षात जायचं असेल खुशाल जावं. आम्ही काय करायचं ते आमच्यावर सोडा, तुमच्या सल्ल्याची गरज नाही. नक्कीच. चहापेक्षा केटली गरम असं सुद्धा ते यामध्ये म्हणतात. असे 2-3 सहकारी असले की मग अशा कुरघोड्या केल्या जातात. नेमका रोग कुणाकडे ते अजूनपर्यंत यातून स्पष्ट झालेलं नाहीये. पण महायुतीमध्ये खरंच असं काही घडतं असं तुम्हाला दिसतं चित्र, की सगळं काही आलबेल नाहीये? अलबेल नसावं असं दिसतंय तरी नक्की. कारण उठसूट जे एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन बसतात, आता काल पण पुन्हा ऐकलं की परत ते दिल्लीला जाऊन बसणार आहेत. एकीकडे अजित पवारांवर हे जे सगळं चाललंय, मला एक फक्त डाऊट येतो की हा व्हिडिओ बाहेर कुठून आला, कोणाकडून आला, याचा थोडा शोध घेण्याची गरज आहे. नक्कीच. मोठं विधान तुम्ही या ठिकाणी करतायत आणि संकेत देताय. गृह खात्यातून हा व्हिडिओ बाहेर आलाय असं म्हणावं का, किंवा कुणी व्हायरल केलाय का असं म्हणावं का? तुमचा रोख नेमका कुणाकडे? नाही, आत्ताच्या घटकेला मला काहीच म्हणायचं नाहीये. मला फक्त आपण म्हणतो ना, एक संकेत द्यायचा होता जो मी दिला. पण याच्या व्यतिरिक्त मला आत्ता घटकेला काही बोलायचं नाही. माझा लढा जो आहे तो अजित पवारांविरुद्ध गेले 12 वर्ष आहे आणि त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध आहे. आणि कुठेही मला आत्ताच्या घटकेला एकच गोष्ट मला स्पष्ट वाटते की कुठल्याही राजकारणाची हिंमत झाली नाही पाहिजे कुठल्याही अधिकाऱ्याला फोन करून धमकवण्याची. त्यांना हा शिक्षा त्याची झाली पाहिजे आणि सगळ्यांसाठी एक एक्झाम्पल सेट करण्यासाठी मी अजित पवारांविरुद्ध लढतेय. बाकी राजकारणाशी माझं काही घेणं देणं नाही. सिंचन घोटाळ्याबद्दल सुद्धा तुम्ही बरेचसे प्रश्न उपस्थित केले होते, तो सुद्धा लढा तुम्ही दिला. पुन्हा एकदा सिंचन घोटाळ्याबाबतची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. कसं पाहता एकंदरीतच याकडे? नाही, खरं तर ती सुरू झाली पाहिजे, कारण तो एवढा तेवढा नाही, प्रचंड मोठा घोटाळा होता.
12 वर्ष आमच्यासारखी लोक कोर्टात जाऊन लढले त्याच्या विरुद्ध आणि देवेंद्र फडणवीसांनी त्या ज्या फाईल्स क्लोज केल्या, म्हणजे मी KIDCचा मॅटर लढत होते, 12 वर्ष लढल्यानंतर जर एखाद दिवशी तुम्हाला सरकार आणायचं म्हणून तुम्ही सगळ्या फाईल्स क्लोज करत असाल आणि ते खरं तर कोर्टाने एक्सेप्ट करायला नको होतं, पण ते एक्सेप्ट सुद्धा झालं. आता जर त्याच्यावर परत निघत असेल तर मी तर त्याला नक्कीच वेलकम करेन. नक्कीच. पण या सगळ्या दरम्यान अजितदादा पवार हे पुन्हा एकदा आजारी आहेत, याकडे कसं पाहता? आजारी आहेत हे मला आत्ताच कळतंय, तर त्यांनी आजारी राहू नये, त्यांना त्याच्याबद्दल शुभेच्छा. पण नेहमीच आपण बघतो की अशी प्रकरणं बाहेर आल्यावर का तर ते नॉट रिचेबल असतात किंवा ते आजारी असतात. बघू आता पुढे काय होतं. मला राजकारणात खरंच इच्छाच नाही त्यात सगळ्यात पडण्याची. एक दुसरा राजकारणाच्या पलीकडचा प्रश्न आहे, सध्या देशामध्ये काय सुरू आहे? कारण उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुका झाल्या आणि सप्टेंबर-ऑक्टोबर नंतर मोठ्या घडामोडी देशामध्ये घडतील असं विधान बरेच जण करतायत. तुम्हालाही तसं वाटतं का? नाही, बरंच चाललंय आणि त्यात मला असं वाटतंय की जी माहिती माझ्यापर्यंत आली आहे त्याच्यात आत्ताच्या घटकेला भाजपमध्ये खूप 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 आतल्या आत वाद चालले आहेत आणि ते वाद आता पुढे कसे स्पॅन आउट होतील हे बघणं गरजेचं आहे. अनेक गोष्टी आपल्या भारताच्या बाहेरच्या देशांना पाठवल्या गेल्या, इन्फॉर्मेशन लीक केली गेली, असं सगळं खूपसं बाहेर येत आहे. आताच्या घटकेला मी देखील एका विषयावर काम करते, पण वेळ आल्यावर मी नक्कीच सांगेन ते. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की आपली भूमिका या ठिकाणी अंजलीताई दमानी यांनी मांडलेली आहे आणि रोहित पवार यांना देखील खोचक सल्ला दिला आहे. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.